नारी शक्ती हे बिल डिलिमिटेशन बिल असले आपले खासदार आणि आपले आमदार निवडून यावेत यासाठी आणलं होतं। त्यामुळे सर्वांनीच भाजपचा हा डाव हाणून पाडले असल्याचं देखील आमदार रोहित पवार यांनी म्हटले। अजितदादांच्या मृत्यूबाबत देखील पोलीस प्रशासन फक्त शाब्दिक खेळ करत असून सरकारला काही काळ आम्ही वेळ दिला, त्यानंतर आम्ही शांत राहणार नाही। तसेच भोंदू अशोक खरातवर देखील टीका करत त्यांच्या सुरक्षेविषयी देखील प्रश्नचिन्ह आमदार रोहित पवार यांनी उपस्थित केलेत। नारी शक्ती जे काही बिल हे आणण्यात आलं होतं हे कुठेही महिलांच्या आरक्षणाबद्दल नव्हतं। महिलांना आरक्षण देण्यात यावं यासाठी चर्चा आणि एक बिल 2023 मध्ये आलं होतं आणि त्या बिलाला पाठिंबा अख्ख्या देशातल्या खासदारांनी दिला होता। काल जे बिल आलं होतं ते बिल हे डिलिमिटेशनचं बिल होतं। डिलिमिटेशनचा अर्थ काय? एखाद्या महानगरपालिकेमध्ये प्रभाग रचना करत असताना सत्ताधारी जो कोणी नेता असतो त्याच्या कार्यकर्त्यासाठी निवडून येण्यासाठी प्रभाग रचना ज्या पद्धतीने मोडली जाते, ग्रामपंचायतच्या इलेक्शनमध्ये जो काही वॉर्ड असतो त्यासाठी ज्या पद्धतीने काही चुकीच्या गोष्टी केल्या जातात फक्त कार्यकर्ता निवडून येण्यासाठी, ती गोष्ट खासदारकीला आणि आमदारकीला व्हावी यासाठी एक डिलिमिटेशनचं बिल काल आणलं होतं जे सर्व खासदारांनी हाणून पाडलं। त्याच्याच बरोबर जो काय आकडा खासदारांचा वाढत होता त्याच्यामध्ये महाराष्ट्रावर आणि दक्षिणातले राज्यांवर खूप मोठा अन्याय त्या ठिकाणी होत होता। आपले खासदार 56% वाढत होते, बिहारचे खासदार 66% वाढत होते। आपला प्रश्न एवढाच होता 10%चा फरक कशाला पाहिजे। त्यामुळे काल जी चर्चा झाली, भाजपचा पराभव काल झालेला आपण सर्वांनी त्या ठिकाणी बघितलेला आहे। ते जे म्हणत होते 400 पार हा जो खासदारांचा आकडा त्यांना पाहिजे होता संविधान बदलण्यासाठी व असे काहीतरी कायदे आणि बिलं पास करायची जेणेकरून संविधान हे धोक्यात आलं पाहिजे। आणि काल सर्व इंडिया आघाडीचे जे सर्व खासदार होते त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने त्या विधेयकाचा डिलिमिटेशनच्या विधेयकाचा विरोध केला आणि तिथं मी सगळ्याच खासदारांचे ज्यांनी या बिलाच्या विरोधात मतदान त्या ठिकाणी केलं त्यांचा आभार व्यक्त करतो। भोंदू खरातांनी महिलांवर फसवून खोटं सांगून पाण्यामध्ये काहीतरी मिश्रण करून अत्याचार केला, त्याच्यावर तर कारवाई झालीच पाहिजे। शेळके नावाचा त्याच्या संस्थेचा उपाध्यक्ष जो होता काल अचानक त्याचा ॲक्सिडेंट होऊन दुर्दैवी मृत्यू झाला। आता ज्या लोकांना बरंच काय माहिती त्यांचा जर मृत्यू होत गेला तर शंका येणारच आहे। आता त्याच्यातच माझं एवढंच म्हणणं आहे की भोंदू बाबाली काढलेल्या व्हिडिओपैकी सामान्य घरातल्या महिलांचे व्हिडिओ बाहेर येतात, पण नेत्यांचे व्हिडिओ कुठं बाहेर येत नाहीत। त्याच्याच बरोबर नेत्यांचे व्हिडिओ काय तसेच महिलांच्या बाबतीतले असतील असं मी म्हणणार नाही, पण काळ्या बाहुलीवर रक्त टाकणं, तशा पद्धतीचा पूजा करणं, त्याच्याच बरोबर त्याच्या मागचा हेतू काय हे गोष्टी कळल्या पाहिजे। 2000 कोटीची मालकी या भोंदू बाबाची, इथं आयुष्यभर झटावं लागतं, कष्ट करावे लागतात, तेव्हा कुठेतरी जाऊन 1.5 कोटीचं घर होतंय, नाही तर 1 कोटीचं घर, नाही तर 10 लाखाचं घर होतं। आणि हा भोंदू बाबा फसवत 2000 कोटीची प्रॉपर्टी 10 वर्षात करतो, असं काय? आता आमचं एवढंच म्हणणं आहे की नाशिकला जेव्हा हनी ट्रॅप प्रकरण झालं होतं तिथं 70 व्हिडिओ होते, काही नेत्यांचे होते, काही अधिकाऱ्यांचे होते। त्या व्हिडिओचं झालं काय? परत कुठं चर्चाच झाली नाही। मग त्या नेत्यांवर दबाव आणण्यासाठी, अधिकाऱ्यांवर दबाव आणण्यासाठी व्हिडिओचा ब्लॅकमेलिंगसाठी वापर सत्तेतल्या काही लोकांनी केला का? आणि खरात प्रकरणमध्ये सुद्धा असंच आहे, नेत्यांचे व्हिडिओ नेत्यांना ब्लॅकमेल करण्यासाठी, राजकीय फायदा घेण्यासाठी आणि अधिकाऱ्यांचा जे काही व्हिडिओ असतील त्यांचा तो फायदा घेण्यासाठी काही सत्तेतले लोक करतायत। सामान्य लोकांना मात्र तिथे खेळवत ठेवलेलं आहे, असं झालं तसं झालं, याचं वेगळंच काहीतरी गणित आहे। त्यामुळे खरातला सुद्धा पोलीस सपोर्ट हा दिला गेला पाहिजे। तो असला पोलीस कोठडीमध्ये तरी आम्हाला भीती वाटते की उद्या जाऊन सुसाईड केली, तो मेला, आजारी पडला, मेला, नाही तर एन्काउंटर केला, काय होऊ शकतं ना। एन्क्वायरी चालू असताना जर शेळके मरू शकतो तर खराताला पण काय होऊ शकतं, कारण त्याला बरंच काय माहिती आहे। त्यामुळे शोधणं आणि इन्व्हेस्टिगेशन नीट होणं हे महत्त्वाचं आहे। तपास होत असताना SITतून बरंच काय बाहेर आलं, पण दादांच्या बाबतीत काहीच बाहेर येत नाही। त्यामुळे कुठं ना कुठंतरी तोंड बघून, केस बघून तपास या महाराष्ट्रामध्ये केला जातो असं आम्हाला म्हणावं लागतं। Thanks for watching Ekmat Digital.